ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। हा अनुभव ना म्हणजे मला कालच शेअर करायचा होता, रविवारी वगैरे शेअर करायचा होता. तर माझ्या एकदम लक्षात आलं नाही. शनिवारी आलेला हा अनुभव आहे, आधीच्या अनुभवांमधला नव्हे. शनिवारी आणि म्हणजे कुठेतरी आई ही गोष्ट प्रेरणा करतात बरं का. मी तुम्हाला सांगू, मी आता ज्यांनी ज्यांनी कॉल केलेत सगळ्यांना माहिती आहे. मी कितीतरी जणांचे कॉल आलेले मी रिसीव्ह नाही केले. पण परवा एका काकूंचा मी तुम्हाला सांगितलं पण ह्याच्यामध्ये, म्हणजे हे आई करवून आणत नाही आणतायत. ह्यात कुठंही माझी किंवा कुणाचीही इच्छा नाही आहे. हे सगळं त्यांच्याकरवी करून आणलं जातं आहे. परवा काकूंचा एक कॉल आलेला, मी बोलले तुम्हाला की जे मी व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, त्या मला अगदी बोलल्या की "हे आईनी दिलेलं काम आहे, तू व्यवस्थित केलं पाहिजेस आणि कर तू." आधी खूप छान मला त्यांनी सांगितलं की "मला खूप आवडतात तुझे व्हिडिओ वगैरे." असं ते बोलल्या आणि नंतर मला जे म्हणजे त्यांनी जे बोलल्या ना, तर मला असं वाटलं नाही बाबा, आपण एक काम बाजूला ठेवून ते राहिलं तरी चालेल, पण हे काम आहे आपलं आणि हे केलं पाहिजे. असं कुठेतरी जाणीव मला व्हावी म्हणून आईंनी कदाचित त्या काकूंना, आणि मी आता कितीतरी जणांचे कॉल रिसीव्ह नाही केलेले बरं का. म्हणजे नाहीच केलेले. तर कितीतरी जणांचे नाही, म्हणजे 99% मी कुणाचेच कॉल नाही रिसीव्ह केलेले. का तर आहेत आधीचेच अनुभव, ते व्यवस्थित शेअर होत नाही आहेत आपल्याकडनं. मग नंतर आपण करू कॉल असं करून मी नाही हे केलेले. तर त्या काकूंचा बरोबर त्या दिवशी मी कसा काही कॉल उचलला आणि शनिवारी पण अचानक त्या ताईंचा मी कॉल उचलला गेला माझ्याकडून. म्हणजे मी हे गोष्ट करतच नाही आहे, ते त्यांनी करवून आणतायत. हे 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 एक अनुभव आहे. खरंच मी तुम्हाला सांगते. कसं काही कॉल रिसीव्ह झाला माझ्याकडनं आणि त्यांनी मला हे सांगितलं. मग मी त्यांनी मला बोलले, की महाशिवरात्रीच्या आधी हे करा आणि मला आजही खंत आहे. जो अनुभव येईल नंतर आता की आईंच्या पुण्यतिथी दिवशी त्यांनी शेअर करा म्हणून सांगितलेला होता. तो अनुभव नाही माझ्याकडून आईंच्या पुण्यतिथीला शेअर झाला. त्यांनी सांगितलेलं होतं पुण्यतिथी दिवशी वगैरे शेअर करा तो अनुभव, पण नाही माझ्याकडून तो शेअर झाला. पण त्यांनी मला आता जो अनुभव त्यांनी सांगितला, त्यांनी मला बोलल्या, की 8 दिवस तरी आधी हा अनुभव शेअर करा. आणि तुम्हाला सांगू, म्हणजे रविवारी माझ्या लक्षातच नाही राहिलं, की त्या ताईंनी मला सांगितलं, की शेअर करा. मी आधीच्याच अनुभवातला अनुभव हे करून रविवारी तो शेअर केला आणि माझ्या आज सकाळी लक्षात आलं, अरे ताईंनी त्या शनिवारी कॉल केलेला होता आणि तर मग आज लक्षात आलं, अरे आज सोमवार आहे आणि आता तर रविवारी महाशिवरात्री येते. तर 7 दिवस तरी ही उपासना सगळ्यांकडनं घडली पाहिजे. म्हणून त्यांनी हा अनुभव मला शेअर करायला सांगितलेला होता आणि माझ्या ते लक्षात नाही. पण आज आता ज्यावेळेला तो हा व्हिडिओ पोस्ट होईल, ज्यांना पण वाटतंय ना, ज्यांना पण इच्छा आहे ना, त्यांनी खरंच करायला सुरुवात करा आणि ताईंच्या म्हणजे ताईंचा जो अनुभव आहे, त्या अनुभवातून सगळ्यांना तसंच छान अनुभव यावा. ज्यांची पण इच्छा आहे करण्याची त्यांनी करा आणि तसाच छान अनुभव यावा आणि तो लवकरात लवकर तुम्ही मला शेअर करावा आणि मी सगळ्यांना शेअर करावा, ही आईंच्या चरणी प्रार्थना आहे. तर ना ताई सांगत होत्या, त्यांनी नाव आणि गाव सांगू नका बोललेत. माझं काहीच नाव वगैरे काही सांगू नका बोललेत. तर ताई म्हणत होत्या, की गेली जवळ-जवळ 22 वर्ष झाली माझी सेवा चालू आहे म्हणतात, उपासना चालू आहे. आधी काही एवढंसं नव्हतं, पण 22 वर्ष झाली मी घरातून करत होते. नंतर मंदिरात पण जायला लागले म्हणतात. जवळ-जवळ 4-5 वर्षानंतर मी मंदिरात जायला लागले, आई करायला लागल्यापासून ते. पण त्यावेळेपासून माझी प्रचंड व्यवस्थित उपासना चालू आहे म्हणतात आणि आईंच्या कृपेने सगळं. पण मला ना अनुग्रह मिळत नव्हता म्हणल्या. अनुग्रह एवढे वर्ष उपासना, पण अनुग्रह मला मिळत नव्हता आणि तुम्हाला सांगू म्हटल्या, जवळ-जवळ 6 वर्ष झाली. 6 वर्षापूर्वी मला अनुग्रह मिळाला. अनुग्रह मिळाला आणि मला असं वाटलं, की अरे हां, सगळ्यात खूप मोठी गोष्ट आपल्याला मिळाली. अनुग्रह मिळाल्यानंतर असं झालं म्हटल्या. पण अनुग्रह जसा मिळाला म्हटल्या, तसं माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम जास्त सुरू झाले. म्हणजे अगदी व्यवस्थित जे होतं, त्या गोष्टी सगळ्या कुठेतरी बिनसत आणि
हे प्रारब्ध असतात. पण ते मला कुठंतरी असं सारखं मनाला वाटायला लागलं, मिस्टरांना पण असं वाटायला लागलं, की अनुग्रह घेतल्यानंतर का तर काही दत्त जयंतीला का काहीतरी असं काहीतरी बोलल्या त्या, अनुग्रह माझा झालेला होता म्हणल्या. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या दत्त जयंतीपर्यंत म्हणजे दत्त जयंतीलाच अनुग्रह झाला असं काहीतरी म्हणला. पण दत्त जयंतीला इतके मोठे प्रॉब्लेम सुरू झाले, म्हणजे पुढच्या दत्त जयंतीला, की असं वाटायला लागलं, की अरे काय आहे? म्हणजे आपण उपासना तर करतोय, सगळं व्यवस्थित आपण करतोय, मग हे असं का व्हायला लागलंय? म्हणजे तुम्हाला सांगू त्या गोष्टी मला इतक्या त्रासदायक, मुलगीला माझ्या कॅन्सर हे झाला म्हटला आणि ते खूप खूप भयानक ती ती घटना आमच्यासोबत आणि मी एवढी हादरले म्हणतात आतून. माझे मिस्टर पूर्ण तुटले आणि नवीन लग्न झालेलं होतं म्हणतात तिचं आणि नवीन लग्न झालं आणि आईने ही काय वेळ आणली आमच्यावरती, असं हे झालं म्हणतात. खूप भयानक आणि आता तर आपल्या मुलीचं पण सगळं चांगलं झालं आता आपण अनुग्रह घेतलाय. आता तर पूर्ण काळजी आईंना आपण अनुग्रहित लोकांचं आपण म्हणतोय, की आपण पूर्ण गुरूंना समर्पित म्हणजे सगळा भार गुरूंनी घेतला, असं. मग हे असं का? मग आईंनी का असं का केले? असं आणि कुठेतरी उगीचच आई आपल्या गुरूच आहेत ना, आईच गुरु आहेत ना. का मी अनुग्रह घेऊन चूक केली? मी एवढे वर्ष तर उपासना करते, एवढे वर्ष तर सगळं व्यवस्थित होतं आणि अनुग्रह घेतल्यानंतर असं का? म्हणजे इतक्या वर्षाच्या उपासनेवर क्षणात असं हे व्हायला लागलं, शंका यायला लागली म्हणल्या आणि खूप त्रासाचे ते दिवस म्हणतात आणि नवीन वर्ष तोंडावर आलेलं होतं म्हणतात. दत्त जयंतीनंतर नवीन वर्ष थोड्या दिवसांनी चालू होतं. नवीन वर्ष तोंडावर आले आणि हे असं मी खूप खूप टेन्शनमध्ये. माझे मिस्टर रडायला लागले म्हणला, मुलीचं ते हे बघून आणि खूप पैसा चालला, खूप हे व्हायला लागलं. जावई आता कसं नवीन-नवीन होते ते लोकं त्यांना म्हणजे खूप असं वाटायला लागलं, की आम्हीच काहीतरी फसवले वगैरे, आधीपासून काही हे असेल, असं. का तर खूप लवकर तिला ते हे झालेलं होतं म्हणला, निघालेलं होतं तिचं लग्न झाल्यानंतर लगेचच. आणि मग म्हणजे इतका त्रास व्हायला लागला म्हणला. मुलगी सतत रडायची आणि ती तब्येतीवर आणि जरा जास्त परिणाम आणि ते बघताय कॅन्सर पेशंटचे ते किती भयानक सगळं ते थेरपी वगैरे त्या आणि मग ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाशिवरात्रीचा काळ जवळ आला म्हणला आणि मला ना आई-वडिलांना हे बघा मूल कसंही असू दे ते फक्त निरोगी असावं आणि ते त्याचं सगळं चांगलं असावं. मी म्हणाल अहो बऱ्याच जणांना वाटायला लागलं ही जगणार नाही, मुलगी माझी जगणार नाही वगैरे. मी आईंना एकच प्रार्थना की ह्यातनं तिला बाहेर काढा आणि तिचा संसार पूर्ववत करा. का तर ह्यातनं बाहेर पडली आणि संसार जरी मोडला तिचा, तरी पण ती चांगली नाही राहू शकणार आणि तिला जर काही झालं, तरी आम्ही आयुष्यभर नाही चांगले राहू शकणार. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू 2-3 महिने असे गेले, खूपच जास्त त्रासाचे झाले म्हणतात ते महिने आणि महाशिवरात्री आलेली होती म्हणतात. महाशिवरात्री आली त्याच्यानंतर त्याच्या आधी अशीच एका भगिनीनं मला सांगितलं, की महाशिवरात्री आली ना, तुम्ही ना म्हणजे ती बोलता-बोलता बोलून गेली. असं काही तिला काही पर्सनली त्याचा अनुभव होता असं पण नाही म्हणल्या. पण ना त्या म्हणल्या महाशिवरात्री आली आहे आणि आईंचा मंत्र आहे आपल्या ओम नमः शिवाय. भगवान शंकरांचा मंत्र आहे तो. तर तुम्ही ना शंकरांनाच साकडं घाला आणि ना 7 दिवस अखंड नामस्मरणच करा तुम्ही. ह्या त्रासातनं आई बाहेर काढू दे तुम्हाला लवकर. असं कुठेतरी आईच त्यांच्या तोंडून ते बोलून गेल्या म्हणल्या आणि ह्या 7 दिवसात अखंड नामस्मरणच करा असं म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू म्हणला, त्या दिवशी गुरुवार का शुक्रवार काहीतरी होता म्हणला. मी आणि असंच झालेलं होतं म्हणला, की म्हणजे आता सुरू होणार आहे 2-3 दिवस आधी आणि म्हणजे महाशिवरात्रीचा सप्ताह म्हणजे 7 दिवस आधी म्हणतोय ना आपण, त्याच्या आधी एक 2-3 दिवस त्या बोललेल्या होत्या. तर मग मला ना उगीचच असं वाटलं, की करूया का असं? मन तर काहीच हे नव्हतं, कशातच लागत नव्हतं.
ते कसं तरी जेवण बनवायचं, कसं तरी घरातली कामं करायची. मिस्टर माझे पूर्ण खचलेले, मुलगी पूर्ण खचलेली, माहेरी आलेली, आमच्याकडे आलेली मुलगी. खूप वाईट ते दिवस होते म्हणतात. असे दिवस कुणाच्याही आयुष्यात येऊ नये ताई म्हणत होत्या. आणि मग ह्यामध्ये म्हटलं काहीतरी असू दे. कदाचित त्यांनी जे बोलले त्यातनं आला तर प्रत्यय. तुम्हाला सांगू म्हणल्या, महाशिवरात्रीच्या आधी 7 दिवस मी सुरुवात केलेली होती म्हणल्या नामस्मरणाला. अ, ताई म्हणत होत्या, नामस्मरणात इतकी प्रचंड ताकद आहे, तुमच्या समोर यम जरी उभारला असेल ना येऊन, तो सुद्धा परत जाईल. एवढी मोठी ताकद आहे म्हणल्या नामस्मरणात. मी अखंड नामस्मरण चालू केलेलं होतं म्हणल्या. म्हणजे बोलायची मी, बोलत नव्हते किंवा काही नाही, असं नाही. पण तुम्हाला सांगू मी मंदिरात पण जात होते म्हणल्या. मंदिरात पण उपासनेची वेळा सोडून बाकीच्या सगळ्या वेळात महत्त्वाचं ज्या गोष्टी असतील त्याच गोष्टी मी बोलत होते. घरी सगळे म्हणायला लागले, माझे मिस्टर पण इरिटेट व्हायला लागले होते. म्हणजे आधीच त्यांना त्रास. ते म्हणत होते, "ए बाई बास कर, तुझं हे काय हे आणि काय चालवलेस आणि त्रास व्हायला लागला आहे आम्हाला सगळ्या गोष्टींचा आणि बास कर तुझं हे आईंचं करणं पण बास कर तुझं." हे असं बोलायला लागले होते माझे मिस्टर म्हणले. तरीसुद्धा मी काही नाही म्हणला. स्वयंपाक करताना ओम नमः शिवाय, झाड, लोट, फरशी करताना ओम नमः शिवाय, घरात कुठले सिरियल आहे ती मुलगी बघायला लागली तरी पण तिचं ती बघू दे म्हणून मी का तर टी व्ही वगैरे तिला थोडंसं लावून दिली जायची. माझी मुलगी पण उपासना करत होती आईंची, असं काही नाही म्हणतात की. पण एवढं काही जास्त नाही म्हणल्या की म्हणजे खूप जास्त असं काही नाही. तिचा पण अनुग्रह वगैरे काही झालेला नव्हता म्हणल्या. का तर कसं लग्न झाल्यानंतर त्यांचं त्यांच्या पद्धतीने हे करू देत आणि मग त्यांचं त्यांनी करू देत, अनुग्रह वगैरे घेऊ देत, असं आमची इच्छा. मग म्हणून आम्ही तसं काही अनुग्रह वगैरे तिला काही फोर्स केला नव्हता. पण म्हणतात मी अखंड नामस्मरण घडल्यासारखं झालेलं होतं. म्हणजे मी मोजकं बोलायची, काही नाही बोलले असं नाही म्हणतात. बोलायची मी, पण तुम्हाला सांगू माझं दिवसात 10 ते 11 तास नामस्मरण कमीत कमी होत होतं म्हणल्या. कमीत कमी, जास्तीत जास्त पण. का तर झोप तर लागत नव्हती. का तर एवढं मोठं संकट होतं, झोप तर लागत नव्हती. पण तुम्हाला सांगू म्हणल्या, ते झोप लागेपर्यंत मी नामस्मरण करायची. तुम्हाला सांगू सकाळी उठल्यापासून जे त्या म्हणतात नामस्मरण चालू असायचं माझं. आणि असं नाही की कुठेतरी यंत्रांवर लावले आणि मग मी मनात येईल तेव्हा, लक्षात येईल तेव्हा म्हणायला लागले. मी तोंडी नामस्मरण करत होते म्हणला. आणि तोंडाला ना कोरड पडायची, सारखी पाणी पण प्यायची आणि नामस्मरण करायची. सतत माझं नामस्मरण, भजनाच्या वेळा सोडल्या तर सतत माझं नामस्मरण चालू होतं म्हणलं. आणि महत्त्वाच्या काही गोष्टी सोडल्या तर. मुलीचं दुःखसुद्धा नाही मी हे केलं त्या 8 दिवसात. महाशिवरात्रीपर्यंत, महाशिवरात्रीच्या दुसरा दिवस उपवास सोडून महाशिवरात्रीचा दिवस तर अखंड नामस्मरण मी केलं म्हणलं. आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतर वगैरे मग ते नामस्मरण हे केलं आणि परत मग मी माझं रेग्युलरचं नामस्मरण, रेग्युलरचं भजन मी ते हे केलं. पण तुम्हाला सांगू त्या 7 दिवसाच्या उपासनेचा उच्च कोटीचा अनुभव मला आला म्हणतात. फायनान्शियली आमचं प्रॉब्लेम झालेला होता. त्याच वेळेला माझ्या मिस्टरांचे पैसे मिळाले म्हणतात. एका कंपनीत आधीच्या अडकलेले होते. ते पैसे त्याच वेळेला मिळाले. फायनान्शियली तो प्रॉब्लेम सुटल्यामुळं खूप मोठा धीर आलेला होता म्हणला. का तर पैसा एवढा आपल्याला घालायचा आहे मुलीला. तर इतका प्रचंड मोठा तो अनुभव होता म्हणला. म्हणजे इतका मोठा संकट आली होती. पण आईने त्यातनं असे मार्ग दाखवले. आणि तुम्हाला सांगू म्हणला म्हणजे पूर्ण खर्चाची पूर्ण टेन्शनच गेलं. बरं मुलीचं टेन्शन होतं. पण तुम्हाला सांगू माझी मुलगी त्या ह्याच्यातनं आईंच्या कृपेनं त्या ह्याच्यातनं बाहेर पडली. आज माझी मुलगी आईंच्या कृपेवर खूप सुंदर पद्धतीनं संसार करायला लागलेली आहे म्हणल्या. त्या आजारातून बाहेर पडली. खूप चांगल्या रीतीनं संसार करायला लागलेली आहे. आणि आता म्हणल्या 2 महिन्यामध्ये त्यांनी परदेशात पण जाणार आहेत राहण्याचं. म्हणजे जॉब माझ्या जावयांना तिकडंच हे झालेलं आहे म्हणल्या. सगळं आईंच्या कृपेवर. जसं ती त्यातून बाहेर पडले ना म्हणला तर एक दिवस तिनं असा घालवलेला नाही आहे. एक दिवस असा घालवलेला नाही आहे म्हणला
की तिनं उपासना केलेली नाही, एक दिवसही नाही घालवलेला म्हणला. आणि नामस्मरणावर त्यावेळेपासून आमची इतकी मोठी श्रद्धा आहे म्हणल्या, की नामस्मरण खूप मोठी, खूप 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 मोठी ताकद आहे. आणि तुम्हाला सांगू, आज माझी 7 दिवसाचं नामस्मरणाचं हे झाले आणि दुसऱ्या दिवशी पैसा नसता तर ही गोष्ट आम्ही करू शकलो नसतो. हा खर्च उचलणं खूप आम्हाला स्ट्रेस आलेला होता, खूप ताणतणाव आलेला होता. एवढं मोठं आजारपण ते आजारपण, ते पण मुलीचं बघायचं आणि मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पैसा. तोच कमी आणि तो जर नसता तर खूप मोठ्या अडचणी. दुसऱ्या दिवशी सांगते म्हणल्या, ज्या दिवशी हे झालं 7 दिवसांची माझी ती नामस्मरणाची सेवा कंप्लीट झाली. दुसऱ्या दिवशी एवढा मोठा तो प्रत्यय होता. माझ्या मिस्टरांनासुद्धा एवढा मोठं आश्चर्य वाटलं. एवढे वर्ष अडकलेले ते पैसे आणि ते बरोबर मिळाले आणि ते एवढे होते की आम्ही विश्वास नाही करू शकणार. सगळे टेन्शनच गेलं. पैशाच्या बाबतीतलं सगळं टेन्शनच गेलं आणि थोडक्याच दिवसात नामस्मरणावर श्रद्धा बसल्यामुळे मुलीनं पण नामस्मरण सुरू केलं. माझ्या मिस्टरांनी सुरू केलं, माझं तर सुरू होतं. ह्या सगळ्यांच्या ताकदीचा परिणाम असा झाला म्हणतात, की माझी मुलगी अगदी त्यातनं अगदी व्यवस्थित बाहेर पडली. अगदी आता निरोगी आहे. मुलं झालेत निरोगी म्हणला. सगळं व्यवस्थित आहे. आता अ, म्हणजे अ, पटणार नाही ती गोष्ट आमच्यासोबत घडलेली आहे म्हणलं. ही नामस्मरणाची ताकद आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या वेळेला जर कुणी असंच माझ्यासारखं कुणाला काही खूप मोठ्या त्रासात कोण असेल तर सोमवारपासून त्यांनी सुरू करावं. आणि मी खरंच खूप खूप सॉरी म्हणेन. हे सकाळी तरी करायला पाहिजे होता. अनुभव म्हणजे लवकरच सोमवारी पोस्ट तर व्हायला पाहिजे होता किंवा रविवारी हा अनुभव खरं तर पोस्ट व्हायला पाहिजे होता. सोमवारपासून ज्यांनी सुरुवात करणार, पण असू दे. माझं असं मत आहे, ज्यांना पण कुणाला जर करायचं असेल तर तुम्ही आज सोमवार संध्याकाळपासून हे करा आणि महाशिवरात्रीचा दिवस तो पण पकडला त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत तर 7 दिवस होतीलच तुमचे. तर तुम्ही सुरुवात करा. जर कुणाला खरंच इच्छा असेल तर सुरुवात करा नामस्मरणाला. अखंड नामस्मरण म्हणजे ते आपलं घरातलं काम, इतर जे आपण गप्पा मारतोय ना इकडं-तिकडं फोन लावून किंवा शेजाऱ्यांबरोबर, ते 7 दिवस नका करू. इकडं-तिकडं शेजाऱ्यांच्यात जाऊन बसणं किंवा ह्या मैत्रिणीकडे गेलो, त्या मैत्रिणीकडे गेलो, इकडं हे केलं, तिकडं ते केलं. त्या सगळ्या गोष्टी बंद करून इथं हे करा, असं मला तर वाटतं. म्हणजे जर करणार असाल तर. त्यांनी एवढा आवर्जून हा व्हिडिओ पोस्ट करायला सांगितलेला होता. म्हणून मग मी हे सांगायला लागले. जर कुणाला असं वाटत असेल तर हे करा तुम्ही नक्की. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.